तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेचे सचिव खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या राज्याने महिलांसाठी शक्ती स्मार्ट कार्ड ही योजना सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक या राज्य सरकारने महिलांसाठी शक्ती स्मार्ट कार्ड ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, विशाखा या काव्याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, वि वा शिरवाडकर हे विशाखा या काव्याचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक चौथा, ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण टिंबटिंब या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, वैतरणा या नदीवर ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, सप्राळा अभयारण्य हे टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, सप्राळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6वा, भारत छोडो आंदोलनाची खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून सुरुवात झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई या ठिकाणापासून भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 7वा, भारतीय संसदीय शासन पद्धत ही टिंबटिंब या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, इंग्लंड या देशाच्या घटनेवर भारतीय संसदीय शासन पद्धत ही आधारलेली आहे. प्रश्न क्रमांक 8वा, तोंड दाबून बुक्याचा मार खाणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, विना तक्रार छळ सहन करणे असा वरील म्हणीचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 9, मिथेन हे टिंबटिंब या प्रकारचे इंधन आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, मिथेन हे वायुरूप या प्रकारचे इंधन आहे. प्रश्न क्रमांक 10वा, दुसरी गोलमेज परिषद ही खालीलपैकी कोणत्या वर्षी भरलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1931 या वर्षी दुसरी गोलमेज परिषद ही भरलेली होती. प्रश्न क्रमांक 11, केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा हा टिंबटिंब यांच्या शिफारसीनुसार निश्चित केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3, वित्त आयोग यांच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा हा निश्चित केला जातो. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ टिंबटिंब येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ आहे. प्रश्न क्रमांक 13, शेती क्षेत्रामध्ये 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तेलंगणा हे राज्य शेती क्षेत्रामध्ये 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, बंगलोर या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भारतामध्ये अप्रत्यक्ष या प्रकारची लोकशाही आहे. प्रश्न क्रमांक 16, पीटस इंडिया हा कायदा केव्हा मंजूर झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1784 या वर्षी पीटस इंडिया हा कायदा मंजूर झाला होता. प्रश्न क्रमांक 17, हळदीचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 1, सांगली या जिल्ह्यामध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 18, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विघातक असा आहे. प्रश्न क्रमांक 19, न्यूट्रॉनचा शोध हा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता?
तर ऑप्शन क्रमांक 2 चाडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध हा लावलेला होता. प्रश्न क्रमांक 20 हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 23 केरळमधील खालीलपैकी कोणते अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे अभयारण्य केरळमधील हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 24 झिरो माईल स्थान हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या शहरामध्ये झिरो माईल स्थान हे आहे. प्रश्न क्रमांक 25 भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये जळगाव या ठिकाणी तेलबिया संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 27 पांढरी लुसाई हे कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तांदूळ या पिकाची पांढरी लुसाई ही प्रसिद्ध जात आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये रबराचे सर्वात जास्त उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 29 सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा या नदीच्या काठी सांगली हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30 तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र दाभोळकर हे तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 31 ई-वेस्ट पार्क भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या शहरामध्ये ई-वेस्ट पार्क हे स्थित आहे.